गोरक्षकांचा जीव धोक्यात, गोमातेचे रक्षण करताना अपघाताचा बनाव करून जीवे मारण्याचा प्रयत्न, गोरक्षक गंभीर जखमी. अपघाताचे व्हिडिओ आले समोर. 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर 3 जण फरार. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात होत असलेली गोहत्या अतिशय दुर्दैवी आणि चिंतेची बाब असून गोरक्षक आपल्या गोमातेचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र आपल्या जीवाची बाजी लावून गोहत्या रोखण्याचा प्रयत्न करतायत. मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात गोहत्या होत असून गोहत्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. 8 मार्च रोजी आयशर टेम्पोमध्ये गायींची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने सदर टेम्पोचा मोटारसायकलवरून ओव्हरटेक करून पाठलाग करत असताना घोडेगाव शिवारात भारबोडी पुलाजवळ आयशर टेम्पो व क्रेटा गाडीची जोराची धडक मारून त्यामध्ये गोरक्षक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. वारंवार गोरक्षकांवर होत असलेले हल्ले चिंतेची बाब असून गोरक्षकांच्या मोटारसायकलचा अपघात करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना समोर आली. त्यामुळे गोरक्षकांमध्ये देखील संतापाची लाट उसळली. तर फिर्यादी संकेत सोमनाथ हराळे राहणार चांदा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 110 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींची माहिती काढत 10/3/2026 रोजी सदरचा गुन्हा आयशर गाडी क्रमांक GJ 23 AT 9272 या गाडीने व एक पांढऱ्या रंगाची क्रेटा 4 चाकी या वाहनाने अपघात केला असून क्रेटा गाडी क्रमांक MH 16 DC 9286 गाडीमध्ये फैजान आया शेख राहणार बायजाबाई जेऊर तालुका जिल्हा अहिल्यानगर व त्याच्या साथीदारासह अहिल्यानगरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने गजराज नगर चौक येथे सापळा रचून एक पांढऱ्या रंगाची क्रेटा गाडी अहिल्यानगरच्या दिशेने येताना दिसून आली. गजराज नगर येथे सापळा लावून पोलिसांनी फैयाज आया शेख वय वर्ष 24, बबलू उर्फ असीम नजीर अहमद शेख वय वर्ष 30 दोघे राहणार बायजाबाई जेऊर तालुका जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले. तर अनिश इलियास कुरेशी राहणार बायजाबाई आणि दानिश जाकीर शेख कुरेशी राहणार चांदा तालुका नेवासा व आयशर चालक शरीफ राहणार सुरत हे फरार झालेत. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून क्रेटा गाडी जप्त करण्यात आली असून आरोपींना मुद्देमालासह तपासकामी सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहेत. पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहेत. माझं नाव संकेत सोमनाथ हराळे. आम्ही पोलीस प्रशासनाला कॉल दिलेला, तस्कराची गाडी चाललेली, त्यांना कॉल दिलेला, ते आलेले नाही वेळेवर. मग आम्ही त्या गाडीचा पाठलाग केला तर त्यांनी आम्हाला घोडेगावात अडवली. आम्ही ती गाडी तर ते थांबला नाही, तिथून पळाला तो चांदा रोडला. परत मी गाडी ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला, तिने मागून ओव्हरटेक झाल्यावर मागून उडवण्याचा मला प्रयत्न केला, मागून उडून दिला मला. कोण होते ते, काय होते माहिती आहे का? नाव नाही माहिती. GJ नंबरची गाडी होती त्यांची आणि एक क्रेटा होती. कधी झाली ही घटना? शनिवारी रात्री 12:30 दरम्यान झाली. तुमच्या सोबत किती लोक होते? आमच्यासोबत माझ्यासोबत एक मित्र होता केगंद्रे म्हणून, आणि मी होतो गाडीवर, आणि आमचे बाकीचे साथीदार गोरक्षक बाकीचे सगळे गाडीत होते पाठीमागे. मग त्यांनी उचलून मला शनी शिंगणापूर हॉस्पिटलमध्ये नेलं.